रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत प्रॉपर्टी डी एन साबळे, मुक्काम पोस्ट ठाणे। आज ठाण्याच गावामध्ये कासरडोली गावाजवळ म्हणण्यापेक्षा कासरडोली नाक्यावरतीच आपण एक कॉम्पॅक्ट 3 BHK किंवा तुम्ही त्याला 2.5 BHK फ्लॅट नक्की म्हणू शकता। हायपर सिटी मॉलला लागूनच आणि रोजा गार्डन नावाचं कॉम्प्लेक्स आहे। याच्यात मी तुम्हाला आज हा 2.5 BHK फ्लॅट दाखवणार आहे। साधारणतः ग्राउंड प्लस 19 माळ्याची ही बिल्डिंग असणार आहे आणि तो फ्लॅट आपला जो आहे तो जेव्हा चालू होतो त्यावेळेला समोर जर बघितलं एका फ्लोअरवरती तुम्हाला 4 फ्लॅट असतील आणि 2 लिफ्ट असणार आहेत। आणि ज्यावेळेला आपण फ्लॅटमध्ये एंट्री करणार आहोत त्यावेळेला याची जी एंट्री आहे ती साऊथची आहे, पण ज्यावेळेला आपण बाहेर पडणार आहोत त्यावेळेला नॉर्थ फेसिंगचा हा फ्लॅट असणार आहे। मेंटेनन्सचा जर विषय घेतला तर साधारणतः 5,000 रुपये ह्या 2.5 BHKचं रेंट असणार आहे। बरं, याच्यामध्ये पार्किंग जे आहे ते पार्किंग नाही आहे ह्या फ्लॅटमध्ये, पण फ्लॅट जर बघितलं तर प्रशस्त आणि मोठा आहे। तुम्ही बघू शकता जेव्हा आपण फ्लॅटमध्ये एंट्री करतो त्यावेळेला असा मोठा हॉल तुम्हाला ह्या फ्लॅटमध्ये मिळतो आणि हॉलच्याच आपण ह्या साईडला जर आलो तर इथे तुम्हाला प्रॉपर स्टँडिंग बाल्कनी आहे। जी स्टँडिंग बाल्कनी तुमच्या प्रत्येक बेडरूमला आहे, फक्त जे हाफ बेडरूम आहे त्याला मात्र ती बाल्कनी नसणार आहे। इथे जर तुम्ही बघितलं तर विहँगचं प्रोजेक्ट आहे किंवा 7 स्क्वेअर नावाचं एक शाळा आहे आणि जर तुम्ही बघितलं तर युरो स्कूल आहे, पण ते हावरे सिटी त्या साईडला आहे। कासरडोली जंक्शनपासून हे जे कॉम्प्लेक्स आहे हे जवळच आहे। आणि तुमचं मग ह्या साईडला जर बघितलं तर इथे डायनिंग स्पेस आहे, छोटा आहे पण डायनिंग स्पेस नक्की आहे। TV युनिट तुमचं लागलेलं आहे। ह्या कॉम्प्लेक्समध्ये पहिला पाण्याचा प्रॉब्लेम होता, तुम्ही पाण्याच्या प्रॉब्लेमबद्दल मला नक्की विचारणार, पण पाण्याचा प्रॉब्लेम इथे पहिला होता। आता पाण्याचा प्रॉब्लेम बऱ्यापैकी इकडे नीट झालेला आहे। आणि ज्यावेळेला हॉलमधनं आपण आपल्या ह्या साईडला येणार आहोत त्यावेळेला मॉड्युलर किचन आहे, पण मॉड्युलर किचनमध्ये आपल्याला थोडी कामाची साफसफाईची ह्या फ्लॅटमध्ये नक्की गरज आहे। मॉड्युलर तुम्ही बघितलं तर 2 साईडला आहे कडाप्पे, ह्या साईडला पण आहे ह्या साईडला पण आहे आणि गॅसचे पाईपलाईन वगैरे सगळे आलेले आहेत। किचनमध्ये पण जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला इकडे किचनला पण ड्राय बाल्कनीसाठी स्पेस 100% दिलेला आहे, तुम्ही ड्राय बाल्कनी इकडे वापरू शकता। आणि ज्या वेळेला आपण मग ह्या फ्लॅटच्या किचनच्या जस्ट अपोजिट डायरेक्शनला येणार, त्या अपोजिट डायरेक्शनला आलात तर तुम्हाला इथे वॉशरूम म्हणा किंवा बाथरूम बनवलेलं आहे। आणि त्याच्याच साईडला जर आलो तर मोठं असं इथे तुम्हाला AC डक्टसाठी अधिक ड्राय बाल्कनी म्हणजे वॉशिंग मशीन, कपडे धुण्याची मशीन तुम्ही इकडे नक्की लावू शकता। तर अशा पद्धतीचा हा 2.5 BHK फ्लॅट मी तुम्हाला आज दाखवतोय। आणि मग ज्या वेळेला आपण बेडरूम सेक्शनकडे येणार आहोत त्यावेळेला हा एक बेडरूम आहे जो चांगला मोठा आहे
तुम्ही बघू शकता। आणि त्या बेडरूमला पण जर बघितलं तर ह्या साईडला आलात स्टँडिंग बाल्कनी तुम्हाला प्रॉपर ह्या साईडला पण भेटते। बेडरूमची साईज सफिशियंट म्हणण्यापेक्षा खूप चांगली आहे, म्हणजे नक्की ॲडजस्टेबल आहे, चांगला मोठा बेड याच्यामध्ये नक्की येऊ शकतो। आणि ह्याच्याच अपोजिट डायरेक्शनला जर आपण आलो तर परत इथे पण बेडरूम आहे, पण त्याची पण साईज 1-2 माणसं याच्यामध्ये आरामशीर बेड लावून झोपू शकतात किंवा राहू शकतात, हे नक्की आहे। एवढा मोठा बेडरूम तर हा नक्कीच आहे। आणि त्याच्यानंतर मग तुमचं एक शेवटचं जर तुम्ही बाथरूमची संख्या बघितली तर तुम्हाला त्या 2.5 मध्ये 2 बाथरूमची संख्या असणार आहे। जे तुम्ही एक कॉमन बघितलं ते एक आणि त्याच्यानंतर हे दुसरं, म्हणजे असे 2 बाथरूम्स आहेत। हे तर मास्टर बेडरूम आहे त्याच्यामुळे याच्यात आहेच आहे, तर ते ह्या साईडला त्याचं हे बाथरूम आहे। बाथरूमची साईज जरी बघितली तुम्ही तर ही बाथरूमची साईज किंवा वॉशरूमची साईज चांगली मोठी आहे। आणि मग ज्या वेळेला ही साईज आपण बाथरूमच्या बाहेर येणार आहोत की ह्या साईडला जर बघितलं तर मोठं बेडरूम आहे, मोठी साईजचा बेडरूम आहे, जे तुम्ही बघू शकता। ऑलरेडी इथे बेड लागलेला आहे, इथे तुम्ही विंडो एसीचं प्रावधान करून म्हणजे इंडो एसी व्होल्टास कंपनीचा लागलेला हा बेड पण चांगला आहे। साईज पण जर तुम्ही बघितली बेडरूमची तर ती मोठी साईज आहे। आणि त्याच्यानंतर ह्या साईडला जर आपण आलो ना तर इथे काय झालेलं आहे, असं एकदम सगळ्या साईडनं ओपन असणारी एक स्टँडिंग बाल्कनी म्हणा ती आहे, जी स्टँडिंग बाल्कनी जर बघितली तर मोठी आहे। ह्या बाल्कनीकडे कपाट ठेवलेलं, इथे पण अशी मोठी जागा आहे। तुम्हाला सगळा हे समोर जर बघितलं जी क्रॉप IT पार्क दिसतो, हाय स्ट्रीट मॉल तुम्हाला इकडल्या साईडने दिसतो तुमच्या फ्लॅटमधनं। आपला जो फ्लॅट आहे तो मिडल फ्लोअरला आहे, त्याच्यानंतर मग तुम्ही ह्या साईडला जर आलात तर समोर दुसरे कॉम्प्लेक्स आलेले आहेत। आणि विशेष म्हणजे काय आहे, जर ज्याचं बजेट आहे ना कमी आहे, साधारणतः ह्या फ्लॅटची किंमत जी आहे ते 99 लाख रुपीज याचं कोटिंग आहे। ज्याला असं वाटते की 2 BHK पण आपला अपुरा पडतोय त्या व्यक्तींसाठी हे घर 2.5 BHK आहे, जिथे ॲडजस्टमेंट करण्यासाठी मला असं वाटते चांगलं आहे। कारण की 3 BHK म्हणजे ज्याला कॉम्पॅक्ट 2.5 म्हणा, पण ज्याला 2.5 म्हणजे जिथे मोठा परिवार आहे आणि बजेटचा आपल्याला थोडासा सगळ्या गोष्टींचा विचार करून जर करायचा असेल, पार्किंग मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे नाही आहे। साधारणतः 9 ते 10 वर्ष जुनी ही बिल्डिंग असणार आहे। जर हा फ्लॅट तुम्हाला बघायचा असेल तर मला सांगा, मी हा फ्लॅट तुम्हाला नक्की दाखवतो। 99 लाख रुपीज याचं कोट केलेली अमाऊंट आहे, त्यात पण आपण समोर बसून अजून 2-3 लाख रुपये कमी करण्याचा नक्की प्रयत्न करू। जर हा फ्लॅट बघायचा असेल तर मला फोन करा, मी हा फ्लॅट आपल्याला नक्की दाखवतो। जर आवडला तर फोन करा, नाही आवडलं तर काही नाही, पण मला वेगवेगळ्या बजेटचे घरं दाखवणं ही माझी मी ड्युटी समजतो की बाबा हा असा आहे, हा पण दाखवा, तो तसा आहे, तो पण दाखवा। दाखवण्याचं काम मी करतो आहे, माझ्या कामामध्ये मी सुधार करतोयच, तरी पण मला अजून तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद मला हवे आहेत आणि तुमच्याकडनंच ते आशीर्वाद मला नक्की मिळतील, जेणेकरून मला हे जे वाढवायचं आहे त्यासाठी तुमच्या आशीर्वादांची गरज आहे। माझं चुकतंय, मला तुम्ही नक्की सांगितलं पाहिजे की हे तुमचं चुकतंय, मी त्याचा सुधार करणार आहे। तुर्तास थांबतो। रामकृष्ण हरी।